हाय फ्रेंड्स। तो वेलकम टू एपिसोड 5 ऑफ द बल्की बाय शो। तो आज का पॉडकास्ट थोड़ा सा डिफरेंट होगा। आज के पॉडकास्ट में मैं कैमरे के पीछे रहूँगा और यहाँ ये वाले मंच पे रहेंगे दो दिग्गज जिन्होंने मोतीलाल नगर के हित के लिए काफ़ी संघर्ष किया है। तो वो दो दिग्गज इस प्रकार है कि एक तो है हमारे युवराज मोहिते जी और दूसरे है हमारे किरण भाव निर्भावने जी। तो मैं इन दोनों के बारे में एक छोटा सा डिस्क्रिप्शन दे देता हूँ पॉडकास्ट शुरू होने से पहले। तो आज का बेसिकली जो पॉडकास्ट होने वाला है, ये पॉडकास्ट जो है वो हाई कोर्ट ने जो डिसीजन दिया है, फाइनल डिसीजन दिया है मोतीलाल नगर रीडेवलपमेंट को लेके, तो उसके बारे में हम आज जानेंगे युवराज मोहिते जी से और किरण भाव निर्भावने जी से। तो युवराज मोहिते जी जो है वो एक वरिष्ठ पत्रकार है और मोतीलाल नगर विकास समिति के प्रेसिडेंट भी है। इन्हीं के एफिडेविट के वजह से मोतीलाल नगर का डेमोलिशन का वर्क जो था, जो कोर्ट ने पास कर दिया था, वो रुक गया था और 2006 से ये मोतीलाल नगर के हित के लिए काफी संघर्ष कर रहे हैं। और दूसरे जो आज हमारे पैनल पे है वो है किरण भाव निर्भावने जी। 35 ईयर्स से उन्होंने बड़े से बड़े लॉ फर्म का एक्सपीरियंस है उनको। और ये किरण निर्भावने जी को कोर्ट के सारे डॉक्यूमेंट्स की डिटेल में जानकारी होती है। तो आइए जानते हैं आज के पॉडकास्ट में इन दोनों से कि फाइनल जजमेंट जो कोर्ट ने दिया है उसके ऊपर इनकी क्या राय है और एग्जैक्टली में हाई कोर्ट ने क्या जजमेंट दिया है। नमस्कार. मोतीलाल नगरचा विकास हा सध्या मुंबईभर चर्चेचा विषय आहे. मोतीलाल नगर एक असं नगर की जिथे गेली 50-60 वर्ष, म्हणजे प्रिसाईज सांगायचं झालं तर 1961 पासून मोतीलाल नगरमध्ये लोक राहत आहेत. मोतीलाल नगर वसवलं गेलं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातलं हे नगर, आणि म्हणून त्यांच्याच वडिलांच्या नावाने म्हणजे मोतीलाल नेहरूंच्या नावाने मोतीलाल नगर ही वसाहत वसवण्यात आली आणि स्वतः पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इथल्या रहिवाशांच्या हातात येऊन चाव्या दिल्या. तो ये मोतीलाल नगर का जो सवाल है, ये मोतीलाल नगर का सवाल सिर्फ घरों का नहीं है, ये जिंदगी से जुड़ा हुआ एक सवाल है. हमारे प्राइम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू, इन्होंने देखा हुआ एक सपना था कि आम लोगों को जो झुग्गी झोपड़ी में रहता है, जिनको कोई सुविधा नहीं मिलती, ऐसे आम लोगों को एक घर मिले और ऐसा घर मिले जिसमें सारी सुविधाएं हों. और 1961 में इस पूरी वसाहत का निर्माण किया गया म्हाडा की तरफ से. और उस वक्त पंडित जवाहरलाल नेहरू खुद मोतीलाल नगर में आए और उन्होंने इन घरों का जो ताबा है, जो अलॉटमेंट है, वो अपने हाथों से करवाया. तो इसको एक ऐसी एक ऐतिहासिक पार्श्वभूमि है और इस ऐतिहासिक पार्श्वभूमि को लेकर आज जब हाईकोर्ट का फैसला आया है, तो हाईकोर्ट के फैसले पर हम चर्चा करने यहाँ बैठे हैं. अब मेरे साथ हैं हमारे मोतीलाल नगर विकास समिति के ओर से जो हमने लड़ाई दी, उस लड़ाई के जो जिसको कहते हैं हम पिलर है, ऐसे हमारे किरण भाऊ निर्भावने जी हमारे साथ हैं. और हम ये प्रयास करेंगे की जो हायकोर्ट का जो फैसला आया आहे, जे जजमेंट आले आहे हायकोर्टाचं, ह्यात काय म्हटलेलं आहे आणि मोतीलाल नगरच्या लोकांच्या दृष्टीने, त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे जजमेंट काय म्हणतंय. पण त्याच्या आधी मला असं वाटतं किरण भाऊ, आपण चर्चा करतोय, गेली अनेक वर्ष आपण लढा देतोय. तर हा लढा देत असताना त्याच्यात अनेक गोष्टी आल्या, उसमें बहुत सारे ज्वार भाटा आए, बहुत सारे ऐसे क्षण आए जिन्होंने अपनी परीक्षा भी ली और हमने घरों के लिए, लोगों के घरों के लिए एक बड़ी लड़ाई, हमने बड़ा संघर्ष भी किया है. मैं ये आपको बताना भी चाहता हूं कि इसकी शुरुआत जो है, ये शुरुआत जो है ये 2005 में जब मोतीलाल नगर में बाढ़ आया था आणि त्या पुराच्या वेळी जे होतं नव्हतं ते मोतीलाल नगर वासियांचं संपून गेलं. ज्यांनी एक माजला बनवला होता घरावर, त्यामुळे मोतीलाल नगरातल्या लोकांना एक आसरा मिळाला, तिथे जाऊन ते सुरक्षित राहू शकले. आणि हे आज अनधिकृत ठरवलं जातंय. ज्या बांधकामाने आमचं आयुष्य, ज्या बांधकामाने आमचा जीव वाचवला, इथल्या लहान मुलांचा, बाया बापड्यांचा जीव वाचवला,
तेच आज अनधिकृत ठरवून हे सगळं पुढे षडयंत्र रचण्यात आलं, त्या विषयावर आपण बोलूया. पण त्यानंतर 2006 साली आम्ही एक लढा दिला आणि हा लढा असा होता की मोतीलाल नगर रहिवासी कृती संघटना, या कृती संघटनेमार्फत अशीच आम्ही तयार केली आणि आपल्याला मोतीलाल नगर वासियांचे जे प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये गाळ्यांच्या किमतीवर 1987 पासून जे टॅक्स लावला होता, जे व्याज लावलं होतं, ते व्याज कमी करण्यासाठीचा एक लढा लढलो आपण. आणि त्याच्यामध्ये मृणालताई गोरे आपल्यासोबत होत्या आणि आम्ही एक समिती तयार केली होती. मग त्याच्यामध्ये मी होतो, युवराज मोहिते, रमेश शिंदे होते, भाई खानविलकर होते, एस डी कुलकर्णी, लक्ष्मणराव गांगुर्डे, समाजातले वेगवेगळे लोक होते आणि आम्ही विलासराव देशमुखांना भेटलो आणि त्यांनी म्हाडाला आदेश दिला. त्या पद्धतीने म्हाडाचे जे काही उपाध्यक्ष होते, ते उपाध्यक्ष स्वतः मोतीलाल नगरमध्ये आले, सीताराम कुंटे, आणि त्यांनी जनता दरबार घेतला. जनता दरबारात त्यांनी लोकांचं घराणी ऐकली आणि पहिला यशस्वी लढा हा 2006 साली आपण यशस्वी केला. त्यानंतरची लढाई खूप बिकट होती, कारण नंतर बिल्डर आले आणि मग त्या बिल्डरमुळे आपल्याला कोर्टातही जावं लागलं. किरण भाऊ, तुम्ही एका कायदेच्या फर्ममध्ये, जहाँ पे कायदा कानून की चर्चा होती है, ऐसी एक बड़ी फर्म पे, बहुत साल से काम करने वाले फर्म पे आप ये कायदे के काम भी कर रहे हैं, आपका बहुत बड़ा तजुर्बा है. आप क्या कहेंगे इस घटना के बारे में कि हमें कोर्ट में क्यों जाना पड़ा? तर 2012 साली ज्यावेळी 2 पिटिशन ज्यावेळी फाईल झाल्या, तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की ह्या 2 पिटिशन ज्या फाईल केलेल्या त्या अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन डिमॉलिश करण्यासाठी होत्या. तेव्हा तुम्ही असं सांगितलं की तुम्ही आपल्यासाठी इथे रिप्रेझेंट व्हा आणि त्या अनुषंगाने जेव्हा मॅटर बोर्डावर आली, तर तेव्हा कोर्टाने अशी ऑर्डर पास केलेली की जे काही अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन असतील ते सगळं तुम्ही पाडून टाका. आणि त्याचवेळी त्यांनी डायरेक्शन दिले की तुम्ही सर्वे पण करा. सर्वे झाल्यानंतर तुम्ही ती BMCला डायरेक्शन द्या. आणि त्यानंतर आपले ॲडव्होकेट तिथे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मोतीलाल नगरची ज्या संघटना आहे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यामुळे इथे ॲपियर होतोय आणि त्यांची बाजू मांडल्याशिवाय जरा पुढे तुम्ही ऑर्डर वगैरे पास करू नका, असं त्यांना सांगितलं. तर इसका जो मतलब है वो ये है कि जब मोतीलाल नगर में बहुत सारे बिल्डर्स आए थे और बिल्डर्स आने के बाद उन्होंने सबको खरीदना शुरू किया, हमने कहा कि बिल्डर नहीं चलेगा. हमने कहा कि मोतीलाल नगर का विकास जो है वो म्हाडा ही करेगी, अगर म्हाडा करती है तो हम म्हाडा के साथ जाएंगे. और ये सब मसला चल रहा था, हम बिल्डर को अपोज किया और उसके बाद बिल्डर ने ऐसी एक चाल चली कि बिल्डर ने PIL किसी को आगे करके PIL फाईल केली आणि त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं, कोर्टात ज्यावेळी अपील झालं त्यावेळी सांगितलं जर तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जर काही अपोज करत नसेल तर तुम्ही प्रॉपर ॲप्लिकेशन करा, इंटरव्हन व्हा इथे आणि त्यानंतर मग तुमचं म्हणणं ऐकलं जाईल. तर त्या अनुषंगाने तुम्ही एक ॲप्लिकेशन तुमच्यासाठी फाईल केलं आणि त्यात तुम्ही तुमचं ॲफिडेविट फाईल केलेलं आणि ते ॲफिडेविट पाहिल्यानंतर कोर्टाने त्या ऑर्डरला त्यांनी स्टे दिला आणि त्यावेळेस आपण सांगितलेलं त्यांना की आम्ही आमचा कुठल्याही रिडेव्हलपमेंटला विरोध नाही आहे. तर ते कोर्ट म्हणाले ठीक आहे, तुमचा तर काही रिडेव्हलपमेंटला विरोध नसेल तर ज्यावेळेस केव्हा तुम्ही जे रिडेव्हलपमेंट होईल त्यावेळेस जो कोणी बिल्डर येईल तो त्यावेळेस तो डिमॉलिश करेल, तोपर्यंत ते डिमॉलिश करण्याची काही आवश्यकता नाही, असं ते ऑर्डर दिली आणि त्यानंतर मग पुढचं सुरू झालेलं आहे. इसका मतलब ये है कि जब हमारा जो एफिडेविट था वो एफिडेविट हमने जब कोर्ट में दाखिल किया, उस पर सुनवाई हुई और कोर्ट ने कहा कि अगर यहाँ के रहिवासियों को अगर रिडेवलपमेंट में जाना है तो तोड़ने की क्या जरूरत है. बरोबर. और पहली बार ऐसा हुआ, अगर मैं गलत नहीं हूं, तो कोर्ट ने अपने ही निर्णय को घुमा लिया. पहला जो निर्णय था कि यहाँ पे तोड़ दो, उसके बजाय तोड़ने की जरूरत नहीं है, इनको रिडेवलपमेंट में जाना है. और उन्होंने म्हाडा को कहा कि अगर ये चाहते हैं तो आप उसके लिए कोई योजना बनाओ, इनको विश्वास में ले लो, इनकी राय ले लो और वो योजना अब बनाओ. तो मुझे लगता है कि यहाँ से एक शुरुआत हो गई है ना, बरोबर, याची एक सुरुवात झाली तिथे. करेक्ट. आणि मग आपण त्यासाठी म्हाडा आणि गव्हर्नमेंट यांच्याकडे आपण बोलायला लागलो. बरोबर. दरम्यान असं झालं की म्हाडाने मग आधी सांगितलं होतं आम्ही रिडेव्हलपमेंट करू शकत नाही,
बरोबर. उसके बाद उन्होंने कहा कि ठीक है हम अभी करते हैं, हम्म. और फिर जब कोर्ट ने कहा उनको की आप उसके लिए कोई योजना बनाओ, परियोजना बनाओ, मग त्यांनी तिथे पीएमसी नेमला, बरोबर की नाही, बरोबर. एक टेंडर काढला आणि पीएमसी नेमला. हम्म. पीएमसी ने काम करके यहाँ के जो मोतीलाल नगर कैसे बसा हुआ है, 142 एकड़ में जो मोतीलाल नगर है, उस मोतीलाल नगर का पूरा एक ब्यौरा करके उन्होंने एक योजना बनाई, और वो योजना मोतीलाल नगर की जो हमारी संस्था है, बाकी संस्था जो है उनके सामने रखी, और उन्होंने कहा कि ये जो हमने बनाया है ब्यौरा, ये आप देखो. ब्यौरा तो अच्छा था ना, बराबर. जो योजना थी, जो पीएमसी थी, उन्होंने अच्छी योजना बनाई. जो 142 एकड़ में क्या होगा, गार्डन कहाँ होगी, ओपन प्लेस कहाँ होगा, फिर लोगों की यातायात कहाँ होगी, मार्केट कहाँ होगा, हे सगळं त्यांनी व्यवस्थित केलं. तो लेआउट अत्यंत चांगला आहे. त्या लेआउटला आपण ग्रीन लेआउट म्हणू शकतो. बरोबर. इको फ्रेंडली किंवा पर्यावरण फ्रेंडली अशा पद्धतीचा तो एक सगळा हे होता. दिक्कत थी लेकिन उसमें एक, और वो दिक्कत थी कि हमारे घर कितने स्क्वायर फुट के होंगे. बराबर. बराबर. बराबर कि नहीं? बरोबर. फिर हमने एक लड़ाई लड़ी कि ये हमको नहीं चलेगा. उस वक्त लगभग 1100 1150 ऐसा ही पीएमसी ने हमको एक दिया था कि इतने घर आपको मिलेंगे, और हमने कहा कि वो हम नहीं लेंगे. संघर्ष वहीं खड़ा हुआ. बराबर. संघर्ष वहां से बराबर. शुरू हुआ. और ये जब बात चल रही थी कि अभी क्या करना है, तब हमने गवर्नमेंट के पास एक रिप्रेजेंटेशन किया. हम सारे पॉलिटिकल पार्टी के नेताओं को मिले, जो सत्ता में थे तभी सम्माननीय शरद पवार जी साहब, उनको भी मिला. उनको हमने एक मेमोरेंडम दिया कि हमारी जो मांगे है वो क्या है. हमने उद्धव जी ठाकरे को मिले, जो मुख्यमंत्री थे. हमने बाकी के नेता थे उनको भी अपना जो हमारा कहना था वो लिखित स्वरूप पे उनको दे दिया. यानंतर या तिघांनी ते वाचलं. स्वतः शरद पवारांनी मग ते, मला असं वाटतं की तेव्हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते, आणि जितेंद्र आव्हाड से ते बोलले. और उसके बाद गवर्नमेंट ने एक हाई पावर कमेटी बनाई, जिसमें खुद मंत्री थे, उनके उपमंत्री थे, उनके राज्य मंत्री थे, फिर आईएएस ऑफिसर थे, और डिपार्टमेंट के जो पूरे आला कमान ऑफिसर्स थे वो सारे उसमें थे. और उनकी एक हाई पावर कमेटी ने हमको बुलाया. तब हमने कहा कि हम अकेले नहीं आएंगे, हमारी संस्था अकेली नहीं आएगी, आप और लोगों को भी बुलाओ. तो उसमें हम तीन संस्था के लोग थे. और उस हाई पावर कमेटी ने हमको पूछा कि अगर आपको भाड़ा का जो प्लान है वो मंजूर नहीं है तो आपको क्या चाहिए, उसमें क्या हुआ आप बताइए. उस वक्त तो मीटिंग में जो भी लोग आए थे वहाँ पे, उन्होंने अपना ब्यौरा वहाँ पे रखा. किसी ने कहा कि हमको 1200 चलेगा, किसी ने कहा हमको 1100 चलेगा. कोई भी मतलब बोलने को तैयार नहीं थे ज़्यादा. तो उस वक्त आपने एक लेटर दिया था उनको. उस लेटर में आपने बोला था कि हमको हमारा जो डिमांड है वो 2000 स्क्वायर फीट कम से कम होना चाहिए. तो उन लोगों ने वो सब सुन लिया. आता त्याच्यामध्ये काय आहे की असं एक काहीतरी असा सुवर्ण मध्य काढायचा म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे, कोणी सांगताय 1200 तर कोणी सांगताय 1400, तर तुम्ही सांगताय 2000, आणि तुम्ही इथे लेटर दिलेलं आहे, ते लेटर पाहिलं त्यांनी, आणि लेटरच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला 1200 देत नाही आणि 2000 देत नाही, आम्ही तुम्हाला 1600 देतोय. आणि पण त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की 1600 हे कार्पेट असेल. कार्पेट, हां, असं त्यांनी सांगितलं. एकदम बरोबर. हां, पण त्याच्यानंतर ते सगळे आम्ही तिकडे परत आलो, आणि ज्यावेळी ती आमच्या हातामध्ये कागदपत्र ज्यावेळी ते आली, तर त्यावेळी ते असं दिसून आलं की तिथे ते 1600 कार्पेट नसताना तिथे 1600 स्क्वेअर फीट फक्त लिहिलेलं. तर आता हे कसं झालं ते जरा तुम्ही स्पष्ट करा. नाही, याच्यात काय झालं, आपण जेव्हा मला विचारलं तेव्हा मी सांगितलं की 2000च्या खाली आम्ही घेणार नाही, आणि ते सगळ्या गडबडले. त्यांना पुढे बोलता येईना की 2000 म्हणतात, आणि मी त्यांना सांगितलं की का 2000 आम्हाला पाहिजेत, आणि याच्यामध्ये आम्ही पूर्ण त्याचं गणित मांडलं. आता हे गणित मांडल्यावर त्यांना त्याचा प्रतिवाद करता येणार, आणि मग त्यांनी तिथे सांगितलं की इतकं देता येत नाही. आम्ही आधी 1500 सांगितलं, मग परत ते म्हणाले की 1600 आपण देऊ. मी म्हटलं हे तुमचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे ते. तेव्हा जितेंद्र आव्हाड आणि स्वतः सगळे बाकी सचिव असं म्हणाले की 1600 स्क्वेअर फूट कार्पेट हे आम्ही तुम्हाला देऊ.
आणि त्या पद्धतीने त्यांनी मला असं वाटतं मंत्रिमंडळामध्ये तो प्रस्ताव मांडला. मंत्रिमंडळाने उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तो प्रस्ताव स्पेशल केस म्हणून आपली केली. त्याला स्पेशल प्रोजेक्टचा एक दर्जा दिला. कारण जेव्हा तुम्हाला वाढीव स्क्वेअर फीट द्यायचे असतात तेव्हा तुम्हाला स्पेशल त्याच्यात एक प्रोजेक्ट करावा लागतो. बरोबर. तर त्याला स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा दिला आणि त्यामुळे आपण त्यांच्या दृष्टीने 1600 आपण सुरक्षित झालो. पण जे कार्पेट म्हटले होते त्याचं जेव्हा तो हे आला, GR आला, त्या GR मध्ये मात्र त्याचं बिल्टअप झालं. ही चूक त्यावेळेच्या कदाचित अधिकाऱ्याची असेल, कदाचित ज्यांनी तो पब्लिश केला GR त्याची असेल. कारण म्हाडा कधीही बिल्टअपची भाषा करत नाही. म्हाडाची भाषा ही नेहमी कार्पेटचीच असते. पण तिथल्या त्या प्रशासनाचा किंवा तिथल्या अधिकाऱ्याचा ते जाहीर करताना हे चूक झाली आणि त्याचंही पत्र आपण दिलं की तुम्ही आम्हाला जे प्रॉमिस केलं होतं कार्पेटचं आहे, आता बिल्डअप कसं आलं. आणि हे सगळं करता करता सरकार बदललं, त्या सगळ्या पुढे घडामोडी झाल्या, सगळं झालं आणि सरते शेवटी आता हा निकाल आलेला आहे, कोर्टाचं डिसिजन आलेलं आहे. याच्यात खूप गोष्टी घडल्या, त्याची चर्चा कधीतरी डिटेलमध्ये आपल्याला सांगता येईल किंवा करता येईल. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही कायद्यातले एक अभ्यासक आहात, तुम्ही कायद्याच्या त्या सगळ्या हायकोर्टाच्याच या सगळ्या प्रेमायसेसमध्ये तुम्ही काम करता आणि अनेक ज्या फर्म आहेत, लिगल फर्म, त्याच्यासोबत तुम्ही काम केलं. हायकोर्टाच्या या निकालामध्ये काय हायलाईट आहेत, आपण काय म्हणू शकतो की याच्यात काय हायलाईट आहेत या सगळ्या ह्याच्यात? याच्यामध्ये काय झालेलं आहे की आता हायकोर्टाने जेवढे काही ॲप्लिकेशन जे फाईल केलेले आहे त्या सगळ्या लोकांचं म्हणणं नीट व्यवस्थित ऐकून घेतलं आणि शेवटी नंतर त्यांनी जे गव्हर्नमेंटचा जो GR जो पास केलेला तो त्यांनी कायम केलेला आहे. 1600 स्क्वेअर फीटचा तो त्यांनी ते कायम केलेला आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी जे CNTसाठी जे ॲप्लिकेशन जे केलेलं त्याचे ॲग्रीमेंट पण त्यांनी ते व्यवस्थित पाहिलेले दिसत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी ह्या बाकीच्या सगळ्या पिटिशन ज्या आहेत त्यांचे अवलोकन केल्यानंतर त्या सगळ्या पिटिशन एकतर डिसमिस केल्या किंवा काही डिस्पोज ऑफ झाल्या. पण प्रायर टू याच्यामध्ये एक सांगता येईल की काही पिटिशन हिअरिंगच्या वेळेला काही पिटिशनने त्या पिटिशन ह्या विड्रॉ केलेल्या आहेत आणि जे पिटिशन असे आहेत की ज्यांनी त्या GRला कॅन्सल करण्यासंबंधी देखील त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. ते हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बेसिक गोष्ट अशी होती की हायकोर्टामधला लढा देताना आपल्याला काय नेमकं हवंय हे अनेक संघटना वेगवेगळ्या सांगत होत्या. त्याच्यात आपली एक वाक्यता नव्हती आणि त्याच्यामध्येही अनेक मतभेद झाले, अनेक संघटनात्मक मतभेद होते, आपले मतभेद काही काही लोकांशी झाले. प्रश्न दोन गोष्टीचा होता. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपला इंटरेस्ट काय. तर आपला इंटरेस्ट असा होता की आपल्याला जे घरं देणार आहोत किंवा जी गाळे मिळणार आहेत ते 1600च्या अधिक आणि कार्पेटने असले पाहिजेत. आपला पहिली मागणी ही होती. दुसरी मागणी आपली जी महत्वाची होती ती म्हणजे CNDA हे जर तुम्ही म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी, बरोबर, ही एजन्सी म्हाडाने का आणली? खरं तर म्हाडाने याच्यामध्ये स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे असं माझं म्हणणं आहे. कारण ह्या सगळा निकाल वाचल्यानंतर, कारण म्हाडाने असं सांगितलं की आमच्याकडे पैसेच नाहीत, आमच्याकडे एक्सपर्ट नाही आहेत, मशिनरी नाही आहेत आणि त्यामुळे आम्ही आणि शिवाय पैसेही नाही आहेत आणि ह्या सगळ्या जे प्रोजेक्टचा जो खर्च जो आहे तो CND स्वतः करणार आहे. आणि फक्त त्यांनी एक चांगली गोष्ट केली की ती लँड जी आहे ती त्या CND जो कोणी CND असेल त्याला ती मॉर्गेज करता येणार नाही किंवा मॉर्गेजवरून फंड तुम्हाला उभारता येणार नाही असं त्यांनी तेवढं क्लिअर केलेलं तिथे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा एक मागणी एक आता मुद्दा घेऊ आपण, म्हणजे उदाहरणार्थ असा की आपला जो विरोध होता तो CNDAला होता. म्हणजे कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी जी येणार आहे ती एजन्सी कशासाठी, बरोबर की नाही? म्हणजे म्हाडा खरं तर स्वतः पैसे उभारू करू शकतो. म्हाडा ही सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एजन्सी आहे, त्याच्याकडे एक्सपर्टीज आहे सगळं आहे. आणि ते जेव्हा प्रतिज्ञापत्रावर सांगतात की आमच्याकडे नाही, आता ह्याच्या मागचं जे राजकारण आहे ते राजकारण जरूर आहे. म्हाडावर कोणाचा दबाव असेल, पॉलिटिकल दबाव असेल किंवा काही असतील किंवा कोणाला तरी आणायचं असेल.
आम्हाला त्याच्यातही विरोध आहे. प्रश्न एवढाच होता की जेव्हा म्हाडा सांगतोय की आम्ही करूच शकत नाही, हम्म. त्यामुळे मला असं वाटतं की हायकोर्टाने त्यावर काय निर्णय घ्यावा, हा एक भाग. हम्म. दुसरी गोष्ट अशी की आम्हाला आमची घरं किती मिळणार आहेत. हम्म. आपण हे कोर्टाकडे मागायला गेलो, हम्म. घराचा नंबर, घराचं स्क्वेअर फीट हे कोर्ट ठरवतं का? ती कोर्ट मागणी आपली, मला असं वाटतं काही काही मागण्या अशा असतात, म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असं म्हटलं की तो जो गव्हर्नमेंटचा GR आहे तो रद्द करा, मला असं वाटतं नंतर नंतर सगळे त्या मागणीवर आले आणि आपण लोकांना सांगत होतो ती मागणी कोर्ट करू शकत नाही. असं असतं की GR याचा अर्थ एक कायदा असतो, तो कायदा मंत्रिमंडळाने केलेला असतो, त्याचा एक मसुदा आहे तो, आणि तो जर समजा संविधानिक बाबींना, संविधानिक मूल्यांना जर त्याची बाधा येत असेल तरच कोर्ट त्यामध्ये इंटरफेअर करतो, की याच्यात घटनात्मक काही गैर आहे उणीवा नाहीत वगैरे असं असेल. अदरवाईज तो बदलण्याचा किंवा तो, म्हणून कोर्टाने काय केलंय, जो तो GR आहे तो तसा ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बिल्डअप आहे तेही कोर्टाने तसंच ठेवलेलं आहे, कारण ती चूक प्रशासनाची आहे, ती चूक सरकारची आहे आणि सरकारकडेच ह्या चुकीला आपण जाब विचारला पाहिजे. बरोबर. जो आपण कोर्टात विचारायला गेलो आणि त्यामुळे कोर्टाने ते काय ऐकलंच नाही. दुसरी जी आपली गोष्ट होती ती CNDA ची. जेव्हा CNDAचं हे करताना कोर्टानेही सगळ्याच गोष्टी सगळ्या ऐकल्या नाहीत, हे पण आपल्याला मान्य करावं लागेल की खूप गोष्टी आपण मांडत होतो, खूप गोष्टी आपण सांगत होतो, पण कोर्टाने काही गोष्टी दुर्लक्षित केल्या आणि ते सांगताना त्याचं कारण पण त्यांनी दिलेलं आहे, कुठल्या गोष्टी आपल्या ऐकल्या नाहीत. मला 2 गोष्टी याच्यातल्या किरण भाऊ महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे ज्यावेळी हे PIL होती, त्या दोन PIL होत्या आणि बाकी रीट होत्या. म्हणजे आता त्या किती नंबर आहेत ते शेवटी आणखी परत एक काही PIL फाईल झालेल्या आहेत त्या पण आहेत. हा, ते पण आहेत सगळ्या, पण बेसिक कोर्टाने ज्या नोटिफाय केल्या, ऍप्लिकेशन CND जे केलेलं आहे त्या पूर्वीच्या ज्या 2 PIL होत्या त्यामध्ये काढलेलं आहे त्यांनी. मला असं वाटतं याच्यातली ज्या हायलाइट गोष्टी आहे की ज्या मंजुला कादिर विरान आणि टेकचंद यांच्या ज्या 2 PIL होत्या सुरुवातीच्या, त्याच्यातली मागणी म्हणजे प्ली, आपण कोर्टाकडे जी मागणी करतो आपल्या PIL मार्फत की आम्हाला हे हवंय, तर ती मागणी जी आहे ती काय आहे ते कोर्टाने अधोरेखित केलंय की इथलं अनधिकृत बांधकाम तोडा. बरोबर. कोर्टाने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आधीच आपलं जे ॲफिडेव्हिट होतं, ज्या ॲफिडेव्हिटमुळे याला स्टे आला होता सगळ्या 2013चा, आणि कोर्टाला असं वाटलं होतं की जर समजा हे लोक जायला तयार आहेत रिडेव्हलपमेंटला तर ते तोडायची गरज नाही है, और इसलिए हमारे घर बच गए और ये जो PIL है उनको खारिज कर दिया, क्योंकि पहले उसका निर्णय हुआ था और उनकी मांग ये थी. दूसरी बात इसमें से ये है कि जो CNDA का जो मुद्दा है, वो CNDA के जो कॉन्ट्रैक्ट है, उसका जो टेंडर है, वो टेंडर किस हिसाब से निकालना है उसका गाइडेंस भी कोर्ट ने दिया है. और कोर्ट ने ये कहा है कि जो FSI और शेयरिंग होगा, क्योंकि जिस तरह से गवर्नमेंट ने और GR निकाला था और जिस तरह से म्हाडा ने अपनी मांग की थी, उस मांग को लेकर जब रिहॅबिलिटेशन हो जाए, लोकांचं रिहॅबिलिटेशन झालं, लोकांना घरं मिळाल्यानंतर जी जागा उरेल त्या जागेवरचा FSI शेअरिंगला असेल. आणि दुसरी गोष्ट त्याने असं केली की प्रत्येक रहिवाशाचे जे काही इंटरेस्ट आहेत ते प्रोटेक्ट करण्याचं काम हे कोर्टाने काही बाबींमध्ये जरूर केलेलं आहे. काही बाबींमध्ये आमचा जरूर याला प्रतिवाद आहे, पण तो प्रतिवाद वेगवेगळ्या मला असं वाटतं की प्लॅटफॉर्मवर किंवा व्यासपीठावर तो मांडला गेला पाहिजे आणि तो आपण मांडायचं आपली रणनीती आपण ठरवायला पाहिजे. त्यामुळे या कोर्टाचा निकाल जर आपल्याला संक्षिप्तपणे सांगायचा झाला तर एक गोष्ट म्हणजे CNDA कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सीला आलेली मान्यता ही सगळीकडे आलेलं आहे, पण तरीही CNDA ला पूर्ण अधिकार दिलाय का? CND ला फक्त काही बाबतीत अधिकार दिलेला आहे, परंतु त्याच्यावर कंट्रोल हा म्हाडाचाच असेल असं ते सांगतायत, असं कोर्टाने नमूद केलेलं आहे. आणि ते आहे की
कंट्रोल हा डायरेक्टली म्हाडाचाच असेल आणि म्हाडाच्या डायरेक्शन खाली ते सगळं वर्क होणार आहे असं ते म्हणतायत. म्हणजे याच्यातलं जे काही टेंडर प्रोसेस आहे किंवा FSI शेअरिंग जे आहे ते सगळं म्हाडा करणार. हा. दुसरी गोष्ट जी आहे याच्यामध्ये जे म्हटलेली आहे CNDAचे जो मॅक्झिमम शेअर आहे तो रिहॅबिलिटेशन एरियाच्या नंतरचा आहे, एरियाच्या तो त्याच्यात नंतरचा आहे, धरण्यात येऊ नये. हा तो त्यात धरण्यात एक्सक्लुडिंग रिहॅबिलिटेशन एरिया. हा, रिहॅबिलिटेशन नाही मला असं खूप महत्वाचं वाटतं तो जो पॉइंट आहे तो. दुसरा त्यांनी नॉन रेसिडेन्शियल साठी पण अशाच पद्धतीने गाईडलाईन त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये जे सगळं दुसरं जे आहे महत्वाचं मला असं जे वाटतं ते म्हणजे की रहिवाशांचं रिहॅबिलिटेशन करताना त्यांनी 1600 स्क्वेअर फूट फक्त म्हटलेलं आहे. बरोबर, म्हणजे त्या त्याच्यात इथे त्यांनी बिल्टअप म्हटलेलं नाही. आता याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर भांडावं लागणार आहे. हे 1600 वाढतील कसे यासाठी पुढचं आंदोलन करावं लागणार आहे. आणि ते कार्पेट राहील यासाठीच ते आंदोलन असणार आहे. बरोबर. दुसरी जी महत्वाची गोष्ट जी याच्यामध्ये मला असं वाटते की आपण घरं तर आता आपली वाचलेली आहेत किंवा ज्या PIL आहेत त्यांनी ते टाकलेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये 2 गोष्टी हायकोर्टाच्या समोर होत्या की ज्या गोष्टी त्यांनी असं म्हटलेलं आहे 2 issues therefore fall for our consideration की त्याच्यावर त्यांना मुख्यतः ह्या 2 जे ऍप्लिकेशन जे आहेत ना ते ऍप्लिकेशनची मेन जे हिअरिंग आहे CNDAचं तर त्याच्या अनुषंगाने कोर्टाने ते 2 इश्यूज त्यांनी तिथे केलेले आहेत आणि हे 2 इश्यूज सेटल झाल्यानंतर ते दोन्ही ऍप्लिकेशन पूर्ण पिटिशन ते डिस्पोज ऑफ होतील या हिशोबाने. बरोबर. आणि म्हणून त्यांनी तिथे 2 इश्यूज त्यांनी केलेले आहेत. वेदर दी वर्डिंग ऑन इट्स ओन as used in the order dated 17/10/2013 is capable of admitting the construction and development agency to be appointed by MHADA subject to MHADA retaining control over the entire redevelopment process, but the agency shall only facilitate the redevelopment. म्हणजे याचा अर्थ की म्हाडाचा याच्यावर पूर्ण कंट्रोल असेल असं ते सांगतायत. पण याचा अर्थ म्हाडाचा कंट्रोल असण्यासाठी इथल्या रहिवाशांनी म्हाडावर दबाव ठेवणं करेक्ट महत्वाचं. बरोबर. जर हायकोर्टाने म्हाडाला सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या प्रोजेक्टवर तुमचं नियंत्रण असणार आहे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये एक आणखीन जी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की CNDA जे येणार आहे त्या CNDAला इथल्या कुठलीही जमीन मॉर्गेज किंवा विकता येणार नाही. म्हाडा त्याचा फायनल जो निर्णय आहे तो म्हाडा घेणार आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो पत्रचाळ घोटाळा त्या घोटाळ्यामध्ये ह्याच गोष्टी नव्हत्या. याचे कुठलेही डायरेक्शन नव्हते, ना कोर्टाचे नव्हते ना सरकारचे नव्हते. आणि म्हणून त्यांनी परस्पर बिल्डरने ते भूखंड करून विकले. जे इथे मला असं वाटतं हायकोर्टाच्या त्या एका निर्णयाने निकालाने तो प्रोटेक्ट आपला झालेला आहे. फक्त याच्यामध्ये जो कळीचा मुद्दा आहे तो सगळं त्यांनी म्हाडाकडे सोपवलेला आहे आणि गव्हर्नमेंटला कन्सल्ट करा असंही ते मध्ये मध्ये म्हणताय. ते आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी जो CNDA आहे तर हायकोर्ट आणखीन वेगळा निर्णय देऊ शकत होती नाही. याच्यामध्ये धोरणात्मक ज्या निर्णय आहेत तो त्या संबंधी हायकोर्टाने काहीच घेतले नाही, कारण ते गव्हर्नमेंटने GR पास केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही इंटरफेअर केलेलं नाही. आता राहिलं की त्यांचे जे ॲग्रीमेंट होते ते पेरिश केलेले तर त्यामध्ये असं लोकांची जी भीती होती की समजा हे झालं तर हे होईल की नाही, तर त्यांनी असा काही टाइम बाउंड तिथे दिलेला दिसतोय की 7 वर्षाच्या आतमध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे तिथे त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये. पण ते ऑर्डरमध्ये असं कुठे रेकॉर्ड केलेलं नाहीये, पण त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असं आहे ते. दुसरं आणि ऑन दॅट बेसिस त्यांनी ते CNDA त्यांनी अलाव केलेलं आहे ते. पण असं आहे की ते जस्टिफाय केलं त्यांनी त्या. म्हणजे म्हाडानेच ती मागणी केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला गव्हर्नमेंटने पण GR काढून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने ते जाणार. बरोबर. तो धोरणात्मक निर्णय आल्याने कोर्टाने मला असं वाटतं सांगितलं असेल म्हाडाला, पण म्हाडा इज अ मेन एजन्सी, म्हाडाच्या अंडर हे सगळं होणार आहे आणि म्हणून CNDAला मला वाटतं कोर्टाने परवानगी दिलेली आहे. तसं याच्या अनुषंगाने दिसतं, डॉक्युमेंटच्या अनुषंगाने दिसतंय ते.
की म्हाडा कंट्रोलमध्ये. आता निकाल आला, जजमेंट तो आ गया, कोर्ट ने कहा है कि सीएनडीए को अलाउ किया है, और दूसरा भी उन्होंने कहा है की सीएनडीए अगर आएगा तरीही म्हाडाने त्याच्यावर नियंत्रण सगळं म्हाडाचं असेल. कुठलंही याचा प्लान बनवताना, याच्या कुठल्याही पद्धतीने लेआउट करताना ह्या सगळ्याचं म्हाडा ही फायनल अथॉरिटी असणार आहे आणि म्हाडा कन्सल्टेशन विथ स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीने होणार आहे. आता अनेकांचे प्रश्न आम्हाला विचारले जातात आम्हाला की आता घरं तुटणार आहेत का, घरांचं पुढे काय होणार आहे. तर घरं तुटणार नाहीत, कारण जे ॲफिडेव्हिट पहिलं आपलं 2013 साली होतं त्या ॲफिडेव्हिटमुळे ही ते डिमॉलिशनची गरज नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि तो जो कोर्टाचा निकाल आहे तो यातही कायम आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी येते की समजा रिहॅबिलिटेशन झालं तर आपल्याला किती स्क्वेअर फूटचं घर मिळेल. आता हा स्क्वेअर फूटचा जो लढा आहे हा पुढचा लढा आहे आणि तो कळीचा लढा आहे आणि तो आपल्याला लढावा लागणार आहे आणि सगळ्यांना एकत्र येऊन तो लढावा लागणार आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन करताना लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये जावं लागेल का, या संदर्भामध्ये कोर्टाने काही म्हटलेलं नाही. बरोबर. पण जी आमची मूळ मागणी आहे, जी आपण जितेंद्र आव्हाडांना दिलेली आहे, केंद्र राज्य सरकारला दिलेली आहे, त्याचबरोबर म्हाडाला दिलेली आहे, ती मागणी आपली अशी आहे. आणि जो पहिला पीएमसीचा प्लान आहे, जो पहिला प्लान केला होता त्या प्लानमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथे जी रिडेव्हलपमेंट होईल तिथे डायरेक्ट रिहैबिलिटेशन होना. इसका मतलब है पहले वो बिल्डिंग बनाएंगे जहां ओपन स्पेस है वहां पे और डायरेक्ट रिहैबिलिटेशन देंगे. तो अभी जो चाबी के बदली चाबी जो हम लोग कह रहे हैं तो वो पहले से तय है और पहले से हमारी डिमांड है. अब ये डिमांड जो है, ये डिमांड हमको म्हाडा और जो कंसर्न अथॉरिटी है उनके साथ रखनी है. दूसरी बात इसमें से जो है वो ये है कि ये रीडेवलपमेंट जब होगा तब हमें पूछा जाएगा कि नहीं, तो हमें जरूर पूछा जाएगा. विदाउट अपने कंसेंट ये नहीं होगा, क्योंकि हाई कोर्ट ने ये पूरी जो अधिकार है हे अधिकार सगळे म्हाडाला दिलेले आहेत. म्हाडाला दिलेले आहेत. बरोबर. आणि म्हाडा याच्यातली अत्यंत महत्वाची एजन्सी असणार आहे की ज्यांच्या अंडर हा सगळा प्रोजेक्ट येणार आहे. त्यामुळे म्हाडासोबतचा हा संघर्ष आपल्याला करायचा आहे. मला असं वाटतं की ही चर्चा जी आहे ही अगदी पेज टू पेज डिटेल असं न करता की प्रत्येक पानावर काय आहे, एक साधारण सारांश सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच्यावर अजूनही आम्ही आमचं म्हणणं एक तयार करतो, पण आगे क्या, पुढे काय, हा प्रश्न सगळ्यांना सतावतोय. क्या आगे होगा? आगे जरूर होगा. हमारा हक, हमारा न्याय हम लेके ही रहेंगे, लेकिन उस न्याय संघर्ष के लिए एक रणनीति बनानी है. हम जब मृणाल ताई के साथ काम करते थे तब कोई भी संघर्ष होता था, चाहे वो पानी के संघर्ष हो, चाहे वो घरों का संघर्ष हो, चाहे अपने अधिकारों का संघर्ष हो, तब हम एक रणनीति बनाते थे. जब मंत्रालय में घुसना है तब कैसे घुसते हैं. हम म्हाडा में घुसे थे जब स्विस चैलेंज नाम का कोई एक हमारे लिए थोपा जाने वाला था, तब हम म्हाडा में घुसे थे और वहां के सभापति को में हमने लॉक बंद किया था. तो ये रणनीति का भाग है. मुझे लगता है कि वो आंदोलन में जो थे वो आज कहीं दिखते नहीं है, अब नए ही लोग आए हैं. लेकिन मैं आम मोतीलाल नगर वासियों को आह्वान करना चाहता हूं कि ये आपके घरों का सवाल है. पहले आप प्रशिक्षित हो जाओ, पहले आप स्वयं प्रकाशित हो जाओ, ये क्या मसला है मेरे घर का, ये जानने के बाद ही आपको तय करना है कि कौन सी रणनीति के साथ जाना है, जो रणनीति अपना हक दिलाएगी. और इस रणनीति को लेकर हम जल्द ही आपके सामने आने वाले हैं, क्योंकि ये हम सबके घरों का सवाल है. ये मुंबई के विकास का भी सवाल है, क्योंकि मेरा घर तो बनेगा लेकिन 142 एकड़ में जो टाउनशिप होने वाला है उसमें सुविधा भी क्या होगी मेरी.
घर तो मिलेगा, मेरा मार्केट कहाँ होगा, मुझे बस में जाना है तो बस स्टॉप कहाँ होगा, मेरा रास्ता कैसा होगा, खेलने के लिए मैदान होगा, गार्डन होगा, क्या होगा। एक टाउनशिप है वो अच्छी होनी चाहिए, उसका भी हमें कंसर्न होना चाहिए। मेरे घर 1600 से ज़्यादा कैसे मिले, वो बिल्टअप से कारपेट कैसे बने, इसका एक संघर्ष करना है। और वो संघर्ष हम करेंगे एक रणनीति के साथ, और वो रणनीति जरूर सफल होगी। अब कुछ ही दिन में हम आपके सामने आएंगे ये रणनीति को लेकर। तब तक आप भी ये जो जजमेंट आया है उसको जानने की कोशिश करें, उसको पहचानने की कोशिश करें, और कोई भी कुछ कहे, आपको संघर्ष करना है, आपको रास्ते पे आना है, हम आपके साथ हैं। हम कहते हैं हमेशा कि सत्य जो होता है वो कोई भी तरह से छिप नहीं सकता। कुछ देर परेशान जरूर होता है, लेकिन सत्य अंतिमतः विजयी होता है, पराजित नहीं होता। धन्यवाद। जय हिंद। सो फ्रेंड्स, जैसे कि आपने देखा कि हाई कोर्ट का क्या डिसीजन था, और आई थिंक सो आप सभी को अब क्लियर हो गया होगा कि एग्जैक्टली हाई कोर्ट ने क्या जजमेंट पास किया है मोतीलाल नगर रीडेवलपमेंट को लेके। तो जैसे कि युवराज सर ने अभी ये पॉडकास्ट में बताया कि जो भी पेपर्स उन्होंने दिखाए, मैं उन सब की लिंक जो है वो डिस्क्रिप्शन में डाल देता हूँ, और तो आप वहां से वो चीज़ें डाउनलोड कर सकते हो। जो डिसीजन कॉपी है हाई कोर्ट की, मैं वो भी डिस्क्रिप्शन में डाल रहा हूँ, आप वो डाउनलोड कीजिए। उसमें मैंने हाईलाइटेड पॉइंट्स युवराज सर ने मेंशन किए हुए, वो ध्यान से पढ़िए। और मिलते हैं हमारे नेक्स्ट पॉडकास्ट में कुछ नए इश्यूज के साथ मोतीलाल नगर के।